सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीनं धुमाकूळ घातलाय आणि याला देशातील तरुणाईनं मोठा पाठिंबा दिलाय। सोशल मीडियावर तरुणांनी एकत्र येत कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली आहे। सोशल मीडियावर या पार्टीला अवघ्या काही दिवसात 21 लाख फॉलोअर्स मिळालेत। सध्या सोशल मीडियावर एका नव्या राजकीय पक्षानं धुमाकूळ घातलाय। CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टी या नावानं सुरू झालेली ही व्यंगात्मक मोहीम आता इंटरनेटवरील सर्वात मोठ्या चर्चेपैकी एक बनली आहे। इंस्टाग्रामवर या पेजने तब्बल 21 लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला असून पोस्ट, मीम्स, रील्स आणि सदस्य नोंदणी मोहिमेमुळे हा ट्रेंड प्रचंड व्हायरल झालाय। या मोहिमेमागे आम आदमी पार्टीचे माजी सोशल मीडिया कार्यकर्ते अभिजित दीपके यांचं नाव चर्चेत आहे। त्यांनी व्यंगात्मक शैलीत सुरू केलेली ही मोहीम आता तरुणांच्या भावना, बेरोजगारी आणि व्यवस्थेवरील नाराजीशी जोडली जातीये। भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एका वक्तव्याच्या संदर्भातून झुरळ हा शब्द सोशल मीडियावर ट्रेंड झाला आणि त्यावर आधारित ही संकल्पना पुढे आली असल्याचं बोललं जातंय। तर यात महिलांसाठी 50% आरक्षण, पक्षांतर करणाऱ्यांवर कठोर नियम, माध्यम क्षेत्रातील निष्पक्षतेवर भर, बेरोजगार तरुणांसाठी डिजिटल आंदोलन अशी मुद्दे घोषणापत्रातील असून या पक्षासंदर्भात सोशल मीडियावर हजारो मीम्स, व्हिडिओज आणि विनोदी पोस्ट व्हायरल होत आहेत। काही नेटिझन्स याला फक्त मनोरंजन मानतायत तर काहींच्या मते हा तरुणांच्या नाराजीचा डिजिटल आवाज ठरत आहे। विशेष म्हणजे या मोहिमेनं अल्पावधीतच लाखो लोकांचं लक्ष वेधून घेतलं असून सोशल मीडिया युगातील व्यंगात्मक राजकारण पुन्हा चर्चेत आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।